कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आपण इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी जे वरद विनायक मंदिर आहे त्या वरद विनायक मंदिरामध्ये सध्या पाणी आले। आपण जर बघितलं तर 1 ते 1.5 फूट मंदिरामध्ये पाणी आलं आहे। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। पंचगंगेने आता या मोसमातील चौथ्यांदा पात्राबाहेर ही पंचगंगा बाहेर पडलेली आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर शेतामध्ये पाणी सध्या पंचगंगेचं पाणी आलं आहे। जो कर्नाटकला आणि महाराष्ट्राला जोडणारा जो बारका पूल आहे पंचगंगा नदीवरील तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे खबरदारीचा उपाय करून। पण पुलावरून आता पाणी चाललं आहे। मोठ्या पुलावरून सध्या वाहतूक सुरळीत करण्यात आहे। इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून जी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर जिल्हा आपत्ती प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात जाते ज्या ठिकाणी पुराचं पाणी त्या पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नये। जर पंचगंगा नदीवरील छोटी मोठी मंदिरं जॅकवेल पाण्याखाली गेले आहेत। आपण जर बघितलं इथलं जे महादेव मंदिर आहे जे छोटी मोठी मंदिरामध्ये सुद्धा पाणी आल्यामुळं सध्या पूर्ण पंचगंगेचं पात्राबाहेर पडत आहे। पण गेल्या काही तासापासून पंचगंगा मादघाट्यावर जो पावसानं उघडीप दिलं आहे त्यामुळं धरणातून जे पाणी सोडण्यात येतं ते विसर्ग कमी करण्यात आले। त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी आता स्थिर झाली आहे। पण हवामान खात्यानं पुढचे 2 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळं जर पाऊस जर पडला तर पंचगंगेची पाणी पातळी पुन्हा वाढू शकते। कॅमेरामॅन रोहनसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।